ठेवलेली आहे तुला दाखवता मी हसण्यासारखं काय ना हाय काय आता हा वालत घालता तेव्हा बघता होत ना मग उगाच काही वेगळं काय येत नाही त्याची पण मला एकच सांगायचं हा आमचा पूर्वीपासून चालण्यात आलेला आहे म्हणजे आजोबान घातला पजोबान घातला बापसान घातला आणि घालता परंपरा घालणाऱ्याची आणि देणाऱ्याची पण हो हो परंपरा आहे आणि ह्याला मुलात साईज नाही तिचा शोध बहुतेक कुंभकर्णाच्या काळात लागलेला बघा केवढा आहे ह्याला बटणं येत नाही बटणे नाहीच येत आणि तुला सांगता आता साईज आले ना काय त्या एक्सेल डबल एक्सेल एल हे आता आले आमच्या वेळी एकच साईज एकच ह्याच्यात दोन मुलं राहतील ह्याच्यात दोन काय काय प्रकार राहतील त्याचा विचार आपण नाही करायचा आपण ही नाडी घ्यायची तिथे सगळं महत्वाचं आहे ह्याला नाडी म्हणतात ही घ्यायची आणि सगळं मशीन इथं आहे हलवूच आवडायची शिवराम याच्यात लहान मुलगा राहील तुला म्हटलं ना कोणाला पण होऊ शकते पोराच्या मानवपर्यंत येईल पण पोरगा टाकलं जाय फक्त ही गाठ आहे ना ही व्यवस्थित मारायची हे गाठ एकदा व्यवस्थित मारलीस की तू सगळं जिंकलास गाठीचं काय एवढं वैशिष्ट्य ही गाठ जर व्यवस्थित मारलीच नाही ना तर घोल होऊ शकतो सगळं भवितव्य ह्या गाठीवर कसलं भवितव्य घरात ये मला सांगन सगळ्यांसमोर काय विचारतो साहेब तुला बरं मी काय म्हणतो शिवराम तू आलाय कशाला तर काय तर बनाव ना येस मी काय म्हणतो ही हाफ चरडी घालून मी मोटारसायकल चालवू शकतो लयच प्रश्न आहे तुझं बघितलं आजपर्यंत मी पुढं कधी चालवलेली नाही कारण मला त्या चिवलायला आणि आवलायला जमत मी मागं बसता मागं पण मागं जेव्हा बसताना तेव्हा साला धरायला वारा येतो वारा शिरतो त्याच्यामुळे काय जर चालवायचं म्हटलंस मग पुढे काय फरक पडतोय तर सांगता दादा नो मला सांगा चालवायला गेले 2 हात स्टीअरिंग वर गेले हा पकडायचा कोणी पण त्याने काय फरक पडतो समोरचा येणाऱ्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो तो कसा काय त्याने गाडी बघितल्यानंतर ताच जातो गाडी सोडून त्याची नंतर इकडे तिकडे कुठे गेली मरू शकतो म्हणजे मी मोटारसायकल चालवू शकतो पण जाताना सुतल न्यायची आणि आवडून घ्यायचं बाकी काय हपचरडीचे उपयोग ह्याचा उपयोग नाही असं काही आज 50 वर्षांनी मला कसली अडचणच आलेली नाही काय पण सगळं करू शकतो आंब्यावर पण चढू शकतो अरे वा झाडावर चढू शकता पण खाली उभा नाही करायचा पण काय चालायचं पण मी काय म्हणतो शिवराम ही हाफ चरडी घालून मी कुठेही जाऊ शकतो चंद्रावर पण कुठेही जाऊ शकतोस फक्त एकच करायचं जेव्हा पॉवरफुल घरा बांधलेली आहेत ना लादी अशी आरशासारखी घातलेली आहे ना त्यांच्याकडे जायचं आता कसं आता मोठे मोठे शीट लोक आहेत ना तो मी आरशासारखी लादी घालतो त्याने काय फरक पडतोय आपल्याला त्रास ना त्यांना त्रास तर त्यांनाच जाऊन विचारायला तू माझ थांब जरा बस कर आता पेशंट विचारू नकोस तुला मी तात्याकडे नेऊन सोडता शिवराम मला हा 4 चरडे हा जाता पण माहिती करा थांब आता आधी तुला देवलात सोडता तिथं तुला कायचं करायचंय ना येस काय करायचंय तर डॉक्युमेंटरी तिथं त्याच्यासाठी तुझ्यासाठी तात्या नाचाची प्रॅक्टिस करतो येस तात्या गावकर झाकडी सगळं चाललेलं आहे तुला तिथं सोडता आणि मी घराशी जाता बायको माझी एकटी आहे ओके मंडळी आहेत ना सगळे आहेत ना मागचंय हो काकीनू होय जपसुनवाल्या जाऊ नका ह्याला माझ्या तात्याकडे देऊन आला बारदाना आपल्याला जपण्यासारखं नाही याला लयच प्रश्न विचारतो आणि बाई माणसासमोर काही समजत नाही त्याला काय म्हणून तात्याकडे देऊन आला तू फक्त वाजवून मी आलास चल